करार संपल्यावर घर सोडण्यास सांगितल्यानं भाडेकरूने घर मालकिनीच्या बहिणीवर हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मारहाण, विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे फ्लॅट्स आहेत। उर्मिला याच संकुलात वास्तव्याला असून त्यांच्या बहिणीचा फ्लॅट मॉन्टी भरोडिया यांना भाड्याने दिला आहे। ऑक्टोबर महिन्यात भाडे करार संपल्यानं उर्मिला यांनी मॉन्टी यांना फ्लॅट सोडण्यास सांगितलं, मात्र यावरून त्यांच्यात वाद होऊन झटापटी झाली। त्यानंतर काही वेळाने मॉन्टी हे काही लोकांना घेऊन पुन्हा उर्मिला यांच्या घरी गेले आणि तिथे उर्मिला यांच्यासह त्यांच्या 2 लहान मुलांनाही मारहाण केली। तसंच घरातील सामानांची तोडफोड करत महापुरुषांच्या फोटोंचीही विटंबना केली आहे। या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेलेल्या उर्मिला यांची पोलिसांनी 3 दिवस तक्रार न घेता त्यांना चकरा मारायला लावल्या, असा आरोप उर्मिला यांनी केला आहे। सर 9 तारखेला माझ्या बहिणीचे भाडेकरू त्यांना रूम खाली करण्यासाठी सांगितलं असता त्यांनी 3च्या सुमारास माझ्या घरामध्ये दाखल होऊन महापुरुषांचे फोटो तोडले, घरातले बरेच नुकसान केले आणि माझे 2 मुलं आणि मला त्यांनी खूप बेदम मारहाण केली। त्यांचं ॲक्च्युली आम्हाला काही कळलंच नाही की आमचं घर त्यांना घ्यायचं होतं की आम्हाला मारायचं होतं। या गोष्टींचं अजूनही काही तपास लागला नाही आहे आणि 9 तारखेची घटनेचा आज तक्रार नोंदणी झालेली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला। पोलिसांनी तिथे गुन्हा दाखल नाही करून घेतला, आम्हाला याच्याकडे जा त्याच्याकडे असं फिरवा केली। दुसऱ्या दिवशी सांगितलं की तुम्ही स्वतःच्या अक्षरामध्ये फिजिकली लिहून आणा, आम्ही काय असं घेणार नाही। त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की आम्ही रात्रंदिवस तिथे बसून राहिलो, आमचा गुन्हा काही घेतला नाही। त्याच्यानंतर तिथे सेटलमेंटच्याच बऱ्याच गोष्टी चालू होत्या, पण ते काय करायचं नव्हतं मला। सर मला न्याय पाहिजे, माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या माझ्या मुलांसोबत माझ्यासोबत त्या गोष्टीचा मला न्याय पाहिजे, बाकी काय नको मला। अखेर बुद्धिस्ट फोरमच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मॉन्टी यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, सासू, 8 ते 9 महिला, 4 पुरुष यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये मारहाण, विनयभंग, अॅट्रॉसिटी यासह एकूण 14 कलम लावण्यात आले आहेत। मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही। या प्रकरणी मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तक्रारदार उर्मिला जगताप यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।